आणि जे उघड झालं का, उघड झालं का ते वापर म्हणजे फळ मिळत. तसं सांगू का, पुण्य उघड केलं की त्याचं फळ मिळत नाही. दिलीचा देवाच्या झाकावं लागतं, पाप उघड करावं लागतं. आपण पाप झाकतो आणि पुण्य राहू दे बघू पुन्हा काय सोटोड आणला. बस बस खाली बस काय. दोन धाम करून आली एखादी बाई, दोन धाम त्या ट्रॅव्हल्सला जाऊन वर्षभर बायाची टपुरी किर करते. लय देव केलं भाय, लय देव केलं भाय, लय देव केलं भाय. गेलं की सगळं केलेलं सांगू नये. आपण केलेलं पुण्य जगाला सांगू नये, ते संपलं तिथंच. पाप केलेलं सांगावं लागतं, माझ्याकडून घडलं वाढले. आणि तेच नेमकं आपल्याच्यानं होत नाही. उलट कोणी जर म्हणलं करायचं तुम्ही हे केला, कोण म्हणलं मी काय तसली का, कोण म्हणते तिचं मी कशाला सांगितलं फोन करू, मला कोण म्हणते तिचं ऐका काही गरज मध्ये. म्हणजे पाप केलेलं लोकांनी म्हणलं तरी आपल्याला आवडत नाही. लक्षात येते? हा, म्हणून एक लक्षात ठेवा. एक साधना अशी आहे, एकच साधना अशी, सगळ्या पापाचा नाश एकटच करतय आणि तिचं नाव आहे नाम साधना. भगवंताचं नाम संकीर्तन साधन पैसोते, नाम संकीर्तन साधन पैसोते. साधन मंगो हत्येचं, बाल हत्येचं, ब्रह्म हत्येचं, स्त्री हत्येचं, चोरीचं,
कुठलंही पाप घडलेलं असू द्या, हत्येच, हो, काही काही पाप असे असतात महाराज, तीर्थामध्ये धुवून जातच नाही, ते लय पॅक बसलेले असते, तीर्थाच्या बापाला बी ते पाप जात नाही. असं पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्त. बरोबर आहे, वज्रलेप पाप म्हणायचं निघतच नाही. पण असलं जरी पाप असल, नाम जर तिथं आलं, नाम संकीर्तन, तर जळतील पापी जन्मांतरीचे. मग आता महाराज, नाम तर एक नाही, अनंत नाम आहे देवाचे, आहे की नाही? एक नाम नाही ना देवाचे, विष्णू सहस्त्र नाम आहे. त्या ग्रंथात किती नाव आहे देवाचे? सहस्त्र म्हणजे हजार. मग आम्हाला तर ते देवाचे नाम माहितीच नाहीत कोणते कोणते, ते सहस्त्र नाम नाही, कुठलेच नाम नाही, अनंत नाम आहेत ते सगळे देवाचे. नामा म्हणेला कोळी सदा अनंत नामे बाहू गोविंदा, हरि अनंत हरि कथा अनंता, कही सुनाई बहुविधी सदसंता, अनंत अवतार केशी भक्ता कारणे, अनंत रूपी अनंत वेशी देखील नाही तसे. मग आम्ही द्या इतक्या मोठ्या नामामधून नेमकं कोणतं नाम घ्यावं? महाराज मध्ये एवढी नामं घ्यायची गरज नाही, महत्वाचे फक्त दोनच. भगवान शंकराने दोनच नावं निवडून काढले. कोणी? भगवान शंकराने. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा. दोनच नाव कल्याण करतात. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, हृदय मंदिर स्मरा. दोन अवतार आणि दोनच नाव कल्याण करणार. त्यातला पहिला राजा ब्रह्मदेवाचा मुलगा कश्यप, ब्रह्मदेवाचा मुलगा आहे कश्यप. आणि त्या कश्यपाच्या दोन पत्न्या दिती आणि आदिती. त्या आदितीच्या पोटी जन्मलेला मुलगा, त्याचं नाव आदित्य म्हणजे सूर्यनारायण. आणि त्या सूर्याच्या वंशामध्ये त्याचा सूर्यवंश पुढे चालला. त्या सूर्यवंशामध्ये नाभी नावाचा, नाभाग नावाचा राजा झाला. एकादशीचं व्रत करणारा अंबरीश राजा त्याच सूर्यवंशातला राजा झाला. 60,000 पुत्र ज्याचे मेले कपिलाच्या शापानं, तो सगर राजा सूर्यवंशामध्ये जन्माला आला. अंशुमान नावाचा राजा त्याच वंशात जन्माला आला. दिलीप नावाचा राजा त्याच वंशात जन्माला आला. खटवांग 1 तासामध्ये जन्ममुक्ती मिळवली. 1 तास उरला खटवांग रायाशी, तो खटवांग राजा त्याच वंशाचा वंशज आहे. दीर्घ भाऊ जन्माला आला. ज्याच्या नावावर रामाच्या कुळाचं नाव पडलं, तो रघुकुलाचा रघु राजा त्याच वंशात जन्माला आला. दीर्घ भाऊ त्याच वंशात जन्माला आला. त्याच वंशामध्ये पुढे आज राजा जन्माला आला ना. आजच्या पोटी दशरथ जन्माला आणि दशरथाच्या पोटी राम जन्मला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय जय श्री राधे. राम या सूर्यवंशामध्ये जन्मला म्हणून रामाला सूर्यवंशी म्हणतात. मग रामायण सांगितलं 2 मिनिटांमध्ये. रामायण जन्म झाला, हळूहळू मोठे झाले. विश्वामित्रांना यज्ञासाठी नेले, त्यांचा यज्ञ पार पाडला. तिथून मिथिलेला गेले. सीता स्वयंवराचं धनुष्य मोडलं. सीता स्वयंवर झालं, वापस आले. राम राज्य व्हायचं होतं. मंथरेने डाव साधला. कैकेयीनं मागितलं, राज्य तिथंच थांबलं. राम वनवासाला गेले. शबरीची कथा सांगितली, केवटाची सांगितली, सीताहरण सांगितलं, राम रावणाचं युद्ध सांगितलं, हनुमंताची भेट सांगितली. युद्ध संपलं, माघारी आले, राम राज्य झालं, रामायण संपलं.
झाले राम राज्य काय बोले आमाशी, धरणे धरी पिके गाई ओळल्या म्हशी. राम वेळोवेळा मी गाऊ गोविये, दळिता कांडिता जीविता गे बाई. हा राम आहे. आणि दुसरा कृष्ण. राजा, हे दोन अवतार सगळ्या अवताराचे मुकुट आहेत. मुकुट म्हणजे म्हणून मी तुला ही दोन अवताराची मुख्य कथा सांगतोय. रामाचा वंश आहे सूर्याचा, कृष्णाचा वंश आहे चंद्राचा. भगवान नारायण हंस रूपामध्ये ज्याला उपदेश केला तो ब्रह्मदेव. नाभी कमलामधून जन्म आहे ब्रह्मदेवाचा, नारायणाचा. बरोबर. आणि त्या ब्रह्मदेवानं जे सप्त ऋषी निर्माण केले होते सुरुवातीला सृष्टीच्या, भृगु, अंगिरा, चौवर, कश्यप, आत्री, वशिष्ठ, या सप्त ऋषी पैकी आत्री नावाचे एक ऋषी होते. त्या आत्रीची पत्नी, तिचं नाव अनुसूया, जिनं तिन्ही देवांच्या पत्न्याच्या पातिव्रत्याचं गर्वहरण केलं होतं. अनुसूया आत्रीची पत्नी. आणि त्या आत्रेयाने अनुसूयेच्या पोटी जन्म झाला तो म्हणजे चंद्राचा. त्याच अनुसूयेच्या नात्रेच्या घरी जन्म झाला भगवान श्री दत्तात्रेयाचा. बरोबर. घरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसूया गरोदर. आपण पूर्ण अवतार आहे बरं का महाराज, दत्त महाराज. हो, सगळ्या अवतारांमध्ये भयानक श्रेष्ठ अवतार आहे. पहिलं मेरूच्या शिखरी, एकयोगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी वैसला, तेने सांगेली माया, तेजी यदी कंता काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. ज्ञान गोदावरीच्या तरी स्नान केले पंचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया. असा तो दत्त अवतार आहे. त्याच्यामुळे कधी कधी वेळ मिळाला तर याचं बी भजन नक्की करी जा. कुणाचं? मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. मन लागो रत्नामाच्या कीर्तन, रत्नामाच्या कीर्तन, रत्नामाच्या कीर्तन, रत्नामाच्या रत्नामाच्या चरणी. मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, आणि महेश्वर. मन
मनला गोरे लावले भजनी अवधूत चिंतन श्रीदेव दत्त. जय जय श्री राधेश. सगळ्यांनाच खुश करावं लागतंय हो, है का नाही? ज्याची कथा येईल ज्याचं नाव येईल त्याचं घ्यावंच लागेल. आत्रे आणि अनुसयेचा मुलगा आहे हा एक. कोण? दत्त महाराज. आणि आपली पैठणची परंपरा दत्ताचीच आहे, नाथ महाराजांची. पैठणच्या नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, आणि जनार्दन स्वामी दत्तात्रेयाचे शिष्य आहेत. आणि दुसरा शिष्य यदू, यदू राजा. कोणता यदू? आता कृष्ण ज्याच्या वंशात अवतार घेणार आहे तो यदू, दत्तात्रेयाचा शिष्य आहे. आणि त्या चंद्राच्या वंशामध्ये अनेक पुढे वंश चालले, हजारो राजे महाराजे झाले. आणि मग त्या वंशामध्ये हाच दत्तात्रेयाचा गुरु यदू राजा झाला. आणि या यदूच्या पवित्र कुळामध्ये माझ्या कृष्णानं जन्म घेतला, म्हणून कृष्णाच्या कुळाला नाव यदू कुळ. यादव यदूचं कुल आहे म्हणून त्यांना यादव म्हणते. कोणता? लालू प्रसाद यादव नाही. काही यादव ऐकूय, कृष्णाचे यादव नाही बुवा, असं आहे. आणि मग कथा सांगितली. एक दिवशी भोजवंशामध्ये उग्रसेन नावाचा राजा आहे. शूरसेन आणि उग्रसेन. उग्रसेन हा मथुरेचा राजा आहे. संतती नव्हती बऱ्याच दिवसांनी. एक दिवशी पत्नी गरोदर राहिली उग्रसेनाची, आणि गरोदर असलेली पत्नी वनविहाराला रथामध्ये बसून वनामध्ये गेली. दुर्दैवास गरोदर असलेल्या त्या उग्रसेनाच्या पत्नीच्या गर्भावर एका दुर्मिळ नावाच्या राक्षसाची छाया पडली. गर्भावर ते मोठं शास्त्र विचित्र आहे. गर्भ बाई गरोदर असताना त्यांना बऱ्याच गोष्टीचं पथ्य पाळावं लागतं, नाही तर त्याचे संस्कार गर्भावर होतात. त्याला गर्भसंस्कार. हो. आता उग्रसेन चांगला राजा आहे, वाईट नाही तो उग्रसेन. आता मला सांगा ना तुम्ही, देवकीच्या बापाचं कुळ आहे ना ते, देवाचा आजूळ आहे ते. मग देवाचा आजूळ काय वाईट असणार आहे का? मग देवाचा आजूळ एवढं देवकीचं माहेर इतकं चांगलं आहे, मग हा कंस नावाचा राक्षस कसा काय जन्मला? त्याचं कारण आहे, तो कंस आईच्या पोटात असताना त्याच्या आईच्या गर्भावर त्या राक्षसाची छाया पडली, आणि त्याचा परिणाम कंसासारखा दुष्ट राक्षस जन्माला. जन्म झाल्या झाल्या ब्राह्मणाने सांगितलं उग्रसेनाला, याला मारून टाक, दुष्ट निघणार आहे. मानव कसं म्हणून एका टोपलीमध्ये ठेवलं, नदीत सोडून दिलं. पुढे एका कोळ्यानं पकडलं, त्यानं सांभाळलं, चांगलं मोठं झालं. ते दुष्टच होते. चांगलं भयंकर मोठं झाल्यावर महाराज त्याला एक दिवशी विनाकारण नारदाने येऊन सांगितलं, तो कुणाचा मुलगा आहे? उग्रसेनाचा मुलगा आहे. रागाला त्याला, राजाचा मुलगा मी, आणि मला नदीत सोडून दिलं माझ्या बापानं, आता दाखवतो माझ्या बापानं. हे राक्षसांची फौज जमवली महाराज त्या वनातल्या. पुन्हा कंसानं आक्रमण केलं मथुरेवर. मार मार बापाला मारलं, कैदेमध्ये उचलून टाकलं. जीव नाही मारलं, कैदेत टाकलं उग्रसेनाला, साखर दंडामध्ये बांधलं. आणि मग चुलत बहिणीचा विवाह होता, देवकीचा. इकडलं कसं आहे? चालू आहे का झालंय? बघा, आपली कथा जायची पुढं, ते यायचे पुन्हा. झालंय ना? जाऊन या, एकदा जाऊन या.
इथून अशी मधून वाटकार आहे इथून या दोघीच्या मध्ये. पुरुष आणि स्त्रीच्या मधले हे पट्टा मधला सोडून द्या मोकळा. देवकीचा विवाह वसुदेवा बरोबर. देवकी कंसाची चुलत बहीण शूरसेनाची, त्याचा बाप उग्रसेन आणि तो शूरसेन. आता राजा कंस झाल्यामुळे जबाबदारी त्याच्यावर आली लग्न. असं झालंय बहिणीचं लग्न थाटामाटामध्ये झालं आणि कंस आपल्या बहिणीला वाट लावायला निघालाय. रथामध्ये बसून नवरा नवरी मागे बसवले, बहीण आणि मेवना, आणि मोठ्या अभिमानानं कंस रथाचं सारथ्य पण करतोय. वाजत गाजत चालली. इतक्यात ते 30 कोटी देवांना दमच निघत नाही हो, गप्पच बसत नाही. काय गरज होती का? मुगी विनाकारण आकाशामधून ओरडले, ए कंसा, अरे मूर्ख आहेस का? अरे जिची वरात एवढ्या आनंदाने मिरवायला लागलास का त्या बहिणीची, तिच्या पोटी येणारा 8वा गर्भ तुझा कर्दन काळ आहे. आता आकाशीची वाणी सांगत असे कंसा, माने या भरवसा बोलण्याचा. हिच्या पोटी येणारा पुत्र तुझा वैरी आहे. राग आला ना महाराज त्याला. अरे तिला एवढं काकापणामध्ये मी लग्न करेन, हिच्या पोटी जन्माला येणार, मला मारणार आहे. घेऊन या खड्ग. मारावया धावला, हात तो धरला वसुदेव. वसुदेवाने हात धरला. कोणसा? स्त्री हत्या करून. अरे बहीण आहे ना, काही जरी झालं तरी वेड्या. हा तुझ्यासारखा एवढा धार्मिक मोठा राजा आणि त्यानं स्त्री हत्या बहिणीला मारलं म्हणल्यावर अपकीर्ती होईल तर नाही जगामध्ये. असं नको करू, मारू नको देऊ तिला. मग काय करू? तिच्या पोटी जन्माला येणारा मला मारणार आहे, मग हिलाच मारून टाकलं तर तिच्या पोटी कोण जन्माला येईल? वसुदेव म्हणले, नाही बाबा, तुला धोका देवकीपासून नाही ना, तुला धोका कोणापासून आहे? तुला धोका तिच्या पुत्रापासून आहे. नाही, एक काम कर, आम्हा दोघांनाही कैदेमध्ये ठेव, आम्हाला झालेली सगळी लेकरं आम्ही तुझ्या स्वाधीन करतो, पण देवकीला मारू. कंसाच्याला पटलं. कंसाला बरोबर आहे, आपल्याला धोका देवकीपासून नाही ना, तिच्या मुलापासून आहे, मग आपण तिची मुलं मारू ना, तिला कशाला मारायचं? आणि मग कंसानं वसुदेवाला देवकीला तुरुंगामध्ये डांबून टाकलं. सकाळ 1, 2, 3, 4 जेही लेकर वसुदेव देवकीला बोध गेले तेवढे कंसाच्या स्वाधीन केली गेली. मृत्यूचं भीतीले वाईट आहे हो, काय सांग. नाहीतर कंसाला तरी कुठं वाटत होतं बाल हत्या कराव्या, पण मरण जवळ आल्यावर, शेवट जवळ आल्यावर माणूस कशाची भीड बघतो. लेकरू धरायचं, गरगर फिरवायचं, नापटायचं. 6 हत्या केल्या कंसा. किती गेल्या? 6. आणि धोका कितीपासून होता? 8व्यापासून. कंसाने विचार केला, बाकीचे कशाला मारायचे, आपला 8वाच मार. नारद आले. नारद म्हणजे काय ठरवलंय? म्हणलं बाकीच्याला कशाला मारायचं, आपण 8वा मारू. नारद म्हणले, येडे 8वा कधी येईल काय सांगावं. त्यांचं कॉम्प्रोमाइज झालं ना, 8वा 7 नंबरला आला तर पुन्हा काय करायचं? कंस म्हणला, तसं द्या. नारदांना त्याच्याकडून बाल हत्या करून घ्यायच्या होत्या, पापाचा गाडा भरवायचा. नारद म्हणले, सगळेच मार, जाऊ दे, कोणता बी असून काही बी असून. हा, हे बरोबर आहे. 6 बाल हत्या केल्या. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणीच्या गर्भामध्ये संकर्षण केलं आणि तो बलराम म्हणून जन्माला आला. त्याचं दुसरं नाव संकर्षण आहे, बलराम झालंच. आता ज्याचा जन्म थाटामाटामध्ये होणार आहे तो म्हणजे माझा कृष्ण. अवतार घ्यायचा आहे,
प्राथमिक आईच्या रूपामध्ये ऋषी मुनी जपी तपी साधू संत क्षीरसागरामध्ये देवाची विनंती करायला गेले. पापी जे अभक्त, दैत्य जे मातले, धरणीशी झाले ओझे त्याचे. सगळेजण क्षीरसागरामध्ये भगवंताला जाऊन विनवणी करायला लागले. आता देवा का हो तुम्ही निश्चिंतीने निजलात हरी, मानिले सुखा निवाचू कैशातले. उठा सावध व्हावी क्षेम सकळासी द्यावी, जयाची वासना तया तैशी पुरवावी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद गणाशम. चक्रधरा विश्वांबरा, मना सगळेजण गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शीर्षशयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्यासिनी, वामन मूर्ती त्रिविक्रमा. आगाई सगुणा निर्गुणा, जगजनित्या जगजीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगना बाळकृष्ण. तुकाला लोकांगणी, मधुर ठावत्या वाजी जगती, हेची करीत सेवनी बहुवदनेश्वरवारी. सकळ देवा देवा कृपाळू केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा. पुंडलिका पंढरीनाथ भगवान अशी स्तुती केली देवाची. उठा अवतार घ्या. आता खूप कंस मातळलाय, त्याचा वध करायचा. अनेक राक्षस त्यांनी साधू संतांना त्रास दिलाय. देवा आता तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. क्षीरसागरामध्ये जाऊन सगळ्यांनी विनंती केली. भगवंतांनी सांगितलं काही काळजी करू नका, मी आणि बलराम दादा आता अवतार घेतोय. सगळ्यांना स्वस्थानाला परत पाठवलं. आठवा गर्भ देवकी मातेच्या गर्भामध्ये आहे आणि तोच गर्भ म्हणजे माझ्या भगवान श्रीकृष्णाचा गर्भ आहे. देवकीचं तेज गगनामध्ये मावत तेजस्वी दिसते. का? गर्भी आले नारायण. आणि मग बघता 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 दिवस संपले गेले आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात. द्वापार युगामध्ये श्रावण मासाच्या पवित्र अशा मासामध्ये गुरुवारचा दिवस आहे, अष्टमीची तिथी आहे आणि मध्यरात्रीची 12ची वेळ आहे. राम जन्माला आले दुपारची 12ची वेळ, कारण सूर्यवंश आहे, सूर्य आकाशामध्ये. आणि कृष्ण जन्माला आले रात्रीची 12ची वेळ आहे, कारण चंद्र मध्यांतर, कारण चंद्रवंश त्याचा. रात्रीची वेळ आहे, 12ची वेळ आहे. आणि अशा शुभ अशा वेळेला त्या तुरुंगामध्ये प्रागट्य झालं माझ्या भगवंताचं. गोपाल कृष्ण भगवान की जय, जय जय श्री राधेश. आणि मग जन्म झाला बाळाचा. आणि जन्म झाल्यानंतर वाद्य वाजतायत. चला, आकाशामध्ये 33 कोटी देवांची गर्दी आहे. उर्वशी, रंभा, अप्सरा देवाचं स्वागत करताय. टाळी वाजवा. आणि मग भगवंताचा जन्म झाला, देवकी जागी झाली. खरं तर अगोदर भगवान चतुर्भुज प्रगट झाला. देवकी म्हटले असलं कुठं बाळ असतं का वेड्यासारखं. देवा देव म्हणले मी असाच येतो. देवकी म्हणले असं नाही, माझं बाळ होऊ नये. आणि मग छोटे पण बघितल्याबरोबर बस देवकीच्या लक्षात आलं, कंसाला जर कळलं तर याला सुद्धा पाहिजे.
वसुदेवाला म्हणते देवकी, अगो सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेटी, झाली कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारे. उठा याला लपवा. वसुदेव म्हणजे काय करू आता, कुठं लपू, माझ्या हातात साखर जमले. ते कन्हैया म्हणला छोटासा, बाबा साखळदंडाची काळजी करू नका, तुम्ही फक्त मला उचला, हात लावा. उचलेला कमळापती पायीची बंधने जळती. आणि मग एका टोपलीमध्ये वसुदेवानं कन्हैयाला ठेवलं. मनशी आरशे द्वारपाळ देण्या मोहिले सकळ. आपोआप दरवाजे उघडले आणि वसुदेव एका छोट्या टोपलीमध्ये घेऊन गोकुळाच्या दिशेनं वसुदेव निघाले. आकाशामध्ये हळूहळू मंद 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 पाऊस स्वागत करतोय. शेषनारायणानं छत्र धरलंय आणि डोक्यावर टोपली घेऊन वसुदेव गोकुळाच्या दिशेने निघले. सगळे 33 कोटी देव भगवंताचं स्वागत करतायत. आपणही टाळी वाजवून स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण
मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, अजे आरती तुम्ही आता ते माग सरा ताटा उचला. ज्या महिलांना पावलं खेळता येते ते चांगला घेर धरून खेळा ना. लाजायला लागतं ना. काय कामाला इथं लाजायचं असते. पुरुष मंडळीचं काय टाळे देवाजी ना हल्ली हल्ली ना कोणी आंगडी हल्ली ना. इतकं गार काम असतंय वय. देव आलाय जन्म झालाय म्हणजे किती आनंद व्हायला पाहिजे तुम्हाला. ते मागलं ताटा उचला ते कोणाचे ते ताटा 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 कुठं कुठं महिलांना खेळायचं तिथं. हा म्हणा. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला गवळण म्हणती हो म्हणती गवळण
झाला यशोदेला म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती हो म्हणती गवळणीला झाला यशोदेला म्हणती हो म्हणती यशोदेला झाला यशोदेला म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे की पुढे काठीवाटी सुंट बडे 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 म्हणती हो म्हणती गवळणीला वाट भरोनी आता ती नंगा घरी झाली झाली 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 म्हणती हो म्हणती गवळणीला झाला यशोदेला म्हणती हो म्हणती गवळणीला झाला आता आरती होईल आरती झाल्यावर मग माईला तुमचं तुम्ही पाळणा वगैरे पुन्हा नंतर म्हणा सगळेजण ते पाळणा आले तर ठेवा उचला आणि आरतीवाले माईला उभा करा. सगळे आरती घेऊन जा. चला आरतीवर चला. नाना करी रे, नारायण रे,